हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरीक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय। सच्चिदानंद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु महाराज बाबा महाराज की जय, महाराज की जय, सद्गुरु रघुनाथ बाबा महाराज की जय, सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय। आदि माया शक्ति मुक्ताई माते की जय। छत्रपती शिवाजी श्री महाराज की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय, गावदेवी माते की जय, राम लक्ष्मण जानकी हनुमान की मोरया। सगळ्यांना सोपे द्यावे। जय जय। ज्या ज्या ठिकाणी म्हणताय माझे, त्या त्या ठिकाणी निरूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी, ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही। जयाच्या संगतीने विराज झाला, मनोहरीचा जळभास गेला, साक्षात परमात्मा मध्ये छबिला, विष्णू कसा मी सद्गुरु पादुकेला, विष्णू कसा मी रामदास पादुकेला, विष्णू कसा मी नारायण पादुकेला, विष्णू कसा मी रोहिदास पादुकेला, विष्णू कसा मी नाना पादुकेला। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षनामये दानोक्यनशं, कोटि शस्त्रे निवासिने तं नमामि वेद वेदांत वरिष्ठं तं नमयामि। आज नाही का म्हणजे सगळ्यात मोठ्या एकादशी म्हणतो आपण, नाही का, पंढरपूरच्या देवशैली एकादशी। या पंढरपुराला प्रत्येक वारकरी गेले तर आपल्यासारखे राहिले तर, आणि त्या पंढरपुरात जो आनंद आहे
तो आज इथं पण आनंद आहे बरं का. मग आपल्याला सुख पाहिजे ना. पंढरपूरला जायचं कशासाठी माऊली सांगतात. तर तू म्हणे हे मीच घरी 9वा अध्याय आणि शेवटचा श्लोक आहे. तू म्हणे हे मीच घरी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारोनी मज एकाके. काय सांगतात माऊली. बाबा रे तुझं मन जे आहे ना ते मला अर्पण कर. तर ते मन कसं आहे तर चंचल आहे. आता इथं बसलो आपण तरी पंढरपुरातून जाऊन येईल एवढं चंचल मन आहे. या मनाला जर आवरण घालायचं असेल तर इंद्रियाचा राजा मन आहे आणि मनाला परमार्थ होत नाही. मन चंचल आहे तर परमार्थ कशाने करायचा भक्ती कशाने करायची तर चित्ताने. चित्त चाकाटले आटोकेत वाचा पांगोळली जेतच्या तेत आपाद कुंचित रोमांच आले अर्धमलित डोळे वर्षताती आनंद दळे आतुलिया सुखाची बळे बाहेरी कापे. तर या पंढरपुराला गेलं तर माऊलीला हा अनुभव येतोय म्हणून सांगितलं. मग हा अनुभव कधीचा आहे. कालचा आजचा नाही. अनादियुगाचा अनादिकालचा अनुभव आहे. ज्या वेळेस महाभारत झालं त्यावेळेस संध्याकाळचा अनुभव आला या गोवीचा. आणि त्या अवस्थाचे प्रकार आहेत. हा म्हणजे भक्तीचा अनुभव आहे. अष्टसात्विक भाव उत्तम उत्पन्न देवदयावरी कृपा करी म्हणून. मग हा अनुभव आपल्याला कधी कळला. पहिले मी देवदेव करत होतो. पहिले पण देवदेव करत होतो पण हा अनुभव मात्र आला नाही. कारण देवाचे नाव घेत होतो नाही का. देवाचे नाव घेत होतो. मंदिरात जात होतो. गावदेवीला नमस्कार करत होतो. नवस करत होतो. हे माते मला काहीतरी होऊ दे. हे माते माझं काहीतरी शेती पिकू दे. हा नवस बोलत होतो. पण ज्या वेळेस आपण आईच्या गर्भामध्ये भगवंताला वचन दिलं आणि नवस बोललो. आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा तुझं नामस्मरण मी रात्रंदिवस करीन. मग हा जीव करतो का. विसरतो. आईच्या गर्भामध्ये जे भजन करत होतो तो विसरून जातो आणि हा मायेच्या गुफेटात पडतो आणि दादा मामा काका आई पप्पा असं ओळखतो आणि देवाला विसरतो. मग हे जर आपल्याला समजून घ्यायचं. विसरली तर या थोर झाली हानी पचतीला खाणी 84च्या खाणी जर तुम्हाला भाग करायचे असतात तर संताला शरण जावं लागेल. संत कोण नाही का. पांढरे भगवे कपडे घातले पंढरपुराला 1 डझन माळा घातल्या आणि त्याला संत म्हणायचे का. त्यांचे विचार चांगला विचार केला तर बाबा बोलायचे. बाबाचं वाक्य होतं चांगला विचार केला तर. मग हे वाक्य आपल्याला कधी कळलं नाही का. गुरु वाक्याची न धावे महावाक्याची न धावे हात ठेविला नव्हे बीजची वाईल. हे हात ठेविला नव्हे कापटला द्यायचा. तर काय केलं आपल्याला. जसं या ज्ञानेश्वरीमध्ये आहे शास्त्रामध्ये तो अनुभव आपल्याला आणून दिला. बरोबर A to Z तो आपल्याला अनुभवून दिला. मग आईच्या गर्भामध्ये रात्रंदिवस भजन करत होता. मग काय झालं. बाधा झाला. धरणी वायू लागता नामस्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता ओम ओम रडू लागे. मी कोण आहे. मी कवा मी कधी वचन दिले. देवाला बेमान होतो. नवस बोलतो वचन दिले. देवा दिले वचन देवा मी करीन तुझे भजन. पण हा जीव मात्र देवाचं भजन खऱ्या देवाचं भजन करत नव्हता. मग कधी कळलं. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय.
तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने. हरीची प्राप्ती जर करायची असेल तर तुम्हाला संताला शरण जावं लागेल. मग तुकाराम महाराज गेले नाही का, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी आलो इथं वैकुंठात नाही का, आपण कुठे फिरायचं पाहायचं काम नाही. वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ, भरला धनदाट हरी विषय. हरीलाच वैकुंठ म्हणलं पाहिजे, पण त्या हरीची मात्र ओळख करायला पाहिजे. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याचे भेटी मग दुःख कैसे. किंवा ओळखीला हरी देहे हृदय मंदिरी, त्याची सरली धार झाला सफल व्यापार. आपला व्यापार जर सफल करायचा असेल तर गुरु करावा बळकट, त्यांचे धरावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, मी कोण आहे आणि देव कोण. पहिले आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. आपली आपण ओळख करून घ्यायची, आपल्या स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचंय. त्या स्वरूपाचे आपण हे वंचित झालेलो आहोत. मग त्याची स्वरूप त्याचं स्वरूप कशाने कळल तर संतांच्याच विना. मार्ग धावून गेले आधी, कोणी दाखवला मार्ग? संतांनी. मग आता देवाचं पांडुरंगाचं नाव घेत कोणी गेले का दिंडीला पायीवाले? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम नाही का. माऊलीचं तुकारामाचं संतांचं भजन करत लोक माऊल. आणि ज्ञानोबा माऊलीच्या नावानं किती लोक कोट्यवधीचा व्यापार होतोय दिवसातून. पण त्यांना जो याच्यात अनुभव आलेला आहे, माऊलीनं हे करून ठेवलेला आहे. पण त्या अनुभवाने ते म्हणतात हे खरं नाही. आता आमच्या गावामध्ये सप्ताह झाला होता. मला एक बाई बोलली, काय हो ताई, आणि दीपवळीला माळ घातली तर चालेल का? मला दीपवळी कशाला पाहिजे त्याला नाही का. तुम्हाला घालायचीच आहे, तुम्हाला करायचंच आहे, मना भावातून भावानं करायचंय तर तुम्हाला दीपवळी कशाला पाहिजे? आज आहे तो देणारे, कल करे तो आज, आज करे तो अभी, अरे निकल जाएगा स्वास्थ्य करेगा कभी. दिवाळीची कशाला वाट बघता? अनुग्रह घ्यायला माळ घालायला. तेवढ्यात एक दुसरी आली, म्हणते नको नको त्यांची माळ नको. का? त्याच्या माळीमध्ये माळ घातली की त्यांची की अवस्था होत आता अंगात येते. म्हणलं तुमच्या अंगात आलं नाही का? तुम्ही स्त्री आहे, मी स्त्री आहे. तुम्ही बाळाला जन्म दिला तेव्हा तुमची अवस्था झाली नाही का? नाही होत आहे ते वेगळं हे वेगळं. कसं वेगळं होईल नाही का. लेकुराचे भीत वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला बावीन प्रीती. तिला म्हटलं करायची तुझी तयारी असेल तर आत्ता लगेच आहे तिथं, देणारे पण घेणारे पण नाही. मग आता बघू, आता नंतर बघू, विचारू. बरं राहू द्या. मग काही तुम्हाला विचारपूस करायची ना तर राहू द्या, दीपावळी येऊ द्या. मग असं जर केल्यानं आपला कधी आपल्या देवाचे आपल्याला हे का देव हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे नाही का. देह हे काळाचा आहे, आज आहे उद्या नाहीये. देव नाशिवंत पण आहे, पण देव शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले. शरीर साध्य होय केले ते साधले परब्रह्म. शरीर कसं आहे? दुःखाचं कोठार पण आहे, सुखाचं पण आहे, रोगाचं पण आहे. पण हे नर एक बार करणी करे तो नरका नारायण बन जाईल. एकदा जर अनुग्रह आपण घेतला तो त्या नराचा नारायण होतो. एवढं सामर्थ्य त्या अनादिकालाचं नाम आहे, त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. मग डझन भरमाळा घालून संत आहेत का नाही का. वरी भगवा झाला पण अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू. जगी विटंबना बाधू
पण डझनभर माळा घातला झालं का? हौशे नवशे गवशे जातात तिथं, हौशे बी जातात, नवसानं जातात. नवस केलेला असतो, मी तुझ्या पाया पडेल, काहीतरी मला होऊ दे, काहीतरी माझं चांगलं होऊ दे. त्याच्यासाठी परमार्थ करायचं का? देवासाठी जायचंय का? आज आहे एकादशी, चला जाऊ पंढरीशी, घेऊ देवाचे दर्शन, चंद्रभागे करू स्नान. तुका म्हणे पंढरपूर आहे संताचे माहेर. सुखाच्या गोष्टी ऐकणे, साधू संतांचे विचार ऐकण्यासाठी, जीवाची लय होण्यासाठी त्या पंढरपुराला जायचंय. मग सुखा लागी तू करायची तळमळ, तरी तू पंढरीशी जाय मग एका वेळ, तरी तू अवघाचे सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. जन्मोजन्मीचं दुःख आपल्या पाठीशी कुठलं लागलेले? खायचं प्यायचं यायचं यायचं नेसायचं हे नाही, जन्माला येणं आणि मरण हे दुःख लागलेले. याचा निवारा करण्यासाठी नुसतं तिथं काही चपात्या झोडायला फराळाचं करायला नाही जायचं. कारण का? तर तिथं कशासाठी जायचं? सुखाच्या संतांच्या भेटीसाठी जायचं. घेऊ संतांची या भेटी. मग संत कसे ओळखावे नाही का? संत संगतीचे काय सांगू सुख, आपण आपारी घे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना या कलियुगी. या कलियुगामध्ये काय आहे? साधू थोर जाणायचंय. माझे बाबा थोर साधू होऊन गेले महादेव नाही का? थोर होऊन गेले. तर बाबाजी चैतन्यासारखे गुरु लाभले मला. बाबाजी चैतन्याने काय दिलं? तुकोबाला आला रामकृष्ण हरी नाही दिला, नामस्मरण दिलं. कुठलं नाम दिलं? तर एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, मग हरी श्री करुणा येईल तुझी. मग ते नाम सोपेरे कुठलं? ते अनादिकालाचं हे नाही, ते नाम सोपेरे राम कृष्ण गोविंद वाचेची सद्गदा जपे आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जासील जणी. ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी, धरोणी श्री हरी जपे सदा. अहो तुम्हाला काहीच करायचं काम नाही, खाली बसायचं एकाग्र चित्त मनानं बस. एवढं लक्ष तुका म्हणे लक्ष लक्षुणी अंतरी, आणि तोच पंढरीचा वार करी. आपण इथं आहो पण आपलं लक्ष कुठे आहे? पांडुरंगाजवळ. हृदयात तुमच्या पांडुरंग आहे. काय ही पंढरी, आत्मा हाच विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. मग माऊली म्हणतात भरला धन दाट हारी दिसे, भरला धन दाट. सगळीकडे पाहिलं तर विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठलाची. मग आपण कसं ओळखायचं? आपण याच्या अगोदर ओळखला होता का? नाही. तर आपल्याला संत संगतीचे सुख लाभले आणि त्या भगवंताच्या नामांचं सद्गुरूने आपल्याला सद्गुरू वाचवणी सापडेना सोय धरावे मग ते पाय आधी आधी. आपण सगळ्यांचे पाय धरतो. आळला ते गाणं आहे ना, आळला नारायण धरे गाढवाचे पाय, गाढवाचे पाय धरतो. पण आपण संताच्या पायाजवळ पटकन जात नाही. कारण का? ते तुमचं सगळंच हे कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. काही शिल्लक नाही ठेवलं तुमचं द्यायचं. कुठे जायचं पण शिल्लक ठेवलं नाही. हे करायचं ते करायचं, काहीच करायचं काम नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. मग सर्व काळ कसं म्हणायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाही का? पडिले वळण इंद्रिय सकळ, भाव तो निराळा नाही. त्या इंद्रियाला वळण पडलं पाहिजे नाही का? याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. आणि शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. हा शेवटचा आपल्याला अनमोल देव असा मिळालेला आहे. मग काय करायचं? इथं ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे नाही का? इथं आपण कशासाठी आलोय? मृत्यू लोकामध्ये आलो. कुठून जायचं? कुठं? आने का घाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्म कोण, माया कोण, इसमें कोण समाया. तर इतना नाही तुझी पाया तर काय तुझे न पाया. साधू संतांचे बरे का? माऊली म्हणतात मग कशाला? ज्या प्राणियाच्या ठाई माझ्या ज्ञानाची आवड नाही, तयाच्या जियाले म्हणो काही. वरी मरण चांग का शून्य जैसे गृह, का चैतन्य विन देव, तैसे ते जीवित माझ्या ज्ञान.
श्रीमंत आहेत माझ्या ज्ञानाविना हे. हा हे काय भुईल भार आहे यांचा, पण माझ्या नामाची, माझ्या ज्ञानाची, माझ्या देवाची आवड नाही तर याच्या मनाला. मन चांगले चांगले, नाम चांगले चांगले, आपुल्या कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. राक्षसांचा सुद्धा उद्धार झाला या नामानं, नाही का. आता सगळ्यांनाच माहित आहे वाड्या कोळ्याचा थोडक्यात सांगायचा म्हणजे नामदेवरायांना गुरु केले नव्हते बरं का. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे नामदेवराय म्हणले मला गुरु करायची गरज नाही, माझा देव माझ्या हातानं जेवतो, माझ्या हातानं पाणी पितो, सगळं काही करतो आणि माझ्या कीर्तनामध्ये नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई बापा आता देवा, ऐसे बोले कबीर. कबीर महाराज सांगतात देवा आता तू सावध हो. नामदेवरायाने गुरुराय ते केले. पंढरीच्या वारीमध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांची मांदी आली आणि तेवढ्यात नामदेव महाराज पण आले. निवृत्तीनाथ नामदेवाचं दर्शन घेतलं, ज्ञानेश्वरानं घेतलं, सोपानानं घेतलं, पण मुक्ताबाई म्हणती या आपल्या पाया पडल्या का कोणाच्या? का रे देवा, अखंड देवाचा शेजार अलंकार गेला नाही तुझा, अखंड देवाची शेजार आहे ना तुझा, अखंड देवाला करतो ना, पण कुठल्या देवाला करतो ते पण कळत नव्हतं त्यात. फक्त तो देव मंदिरापुरताच गाव दे, मंदिरापुरताच राम, मंदिरापुरताच विठ्ठल असं पाहत होता. पण त्याच्यासाठी त्याला गुरु करावं लागलं. त्याच्यामध्ये आपले कुमार काका सापडणं होतं त्यांच्याजवळ. त्यांनी सगळ्यांना तपासलं, सगळे पक्के होते, भाजलेले मडके. आता आपण बाजारात जातो, आपल्याला माठ लागतो, कोणी डेरा म्हणते, कोणी मडकं म्हणते, काही म्हणते, पण काय घेऊन येतो? भाजलेलं पाऊल आणतो, टणटण वाजणार, बदबद वाजणार आणत नाही. ते काय ते कच्चं राहते, भाजलेलं नसतं ते बरोबर. मग ते म्हणजे हे कच्चं आहे, इथं सापडलं कुंभार काकांना, सापडलं इथं कच्चं आहे. म्हणजे तू कच्चा नाही गुरु का बच्चा, तू कच्चा आहे. नामदेवरायला राग आला आणि म्हणलं मी एवढं सर्व देव माझा हे करतो, मला कच्चं का? नैवेद्य घेऊन गेला तेव्हा म्हणे तू हा नैवेद्य खाय, नाहीतर मी इथं डोकं आपलं जीव देईल. त्याला वाटलं याच्या आत्मा त्याचं पाप माझ्या डोक्यावर लागलं, म्हणून त्याला ते नैवेद्य खाल्ला. पहिल्या दिवशी खाल्ला, दुसऱ्या दिवशी खाल्ला. आईला म्हणे खाल्ला. आई म्हणजे अरे कसं काय खाल्ला? नैवेद्य दाखवून यायचा नाही म्हणे, खाऊ ना, खाल्ला म्हणे. असं का? बर, पण मग आता तू काय कर? गेला विठ्ठलाकडे, पांडुरंगाकडे, मला कच्च म्हणे. बरोबर आहे संतांचं वाक्य, महावाक्याची नावे, गुरु वाक्याची न थावे, हात ठेवीला नव्हे थापटला जैसा. म्हणजे तू कच्चा आहे. मग आता काय करू मी? जा म्हणे औंढा नागनाथावर. आमच्या मराठवाड्यामध्ये औंढा नागनाथ आहे आणि ज्योतिर्लिंग आहे महादेवाचं आणि भोयारात आहे. असं बसूनच जावं लागते, बसूनच वर यावं लागते. तर गेला तिथं. आता विसोबा केचर गुरु व्हायचे होते ना, त्यांनी तर माऊलीला किती त्रास दिलाय, किती मयाळू आहे माऊली, नाही का? माऊली म्हणजे आपण जर असतं आपल्या संग असं केलं असतं तर आपण म्हणलं असतं याला घालून द्या तिकडं इंद्रायणीमध्ये, नको याचं तोंड पाहिजे. पण माऊलीनं एवढं सामर्थ्यानं त्याला नामदेवरायाचे गुरु बनवले. विसोबा केचर पिंडीवर पाय देऊन ठेवले, बसले होते. म्हणले नामदेवराय बोलले एवढा देव माझा बोलतो चालतो आणि पिंडीवर पाय ठेवून बसला, हा माझा गुरु कसा होऊ शकतो? बघा गुरुची ओळख. मग आपण कधी विचारलंच नाही. भवानीने प्रश्न विचारला होता महादेवाला की जीव ब्रह्म्याचं एक कोणत्या मार्गाने गेलं तर माझं होईल. आपल्याला प्रश्न विचारायची गरजच पडली नाही आणि आपल्याला प्रश्न विचारलाच नाही. आपण नानाला की नाना हे कसं आहे,
हा अनुग्रह कसा आहे, प्रबोध कसा, कशासाठी माळ घालायची, म्हणजे त्यांना गरज होती. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाच शिकवली. माझ्या संताचे लय उपकार आहे, एवढे संताचे उपकार आहेत. केले उपकार सांगोने काय, बापन करी ऐशी माय, धर्मे देखिले त्यांचे पाय, दिले अक्षय अभयदान गा. एवढं दिलंय, काय सांगू आता संतांचे उपकार. मजा निरंतर जागावी ती, रात्रंदिवस मला जागवलंय नाही का, रात्रंदिवस मला जागे केलं माझ्या जागेवर, माझ्या स्वरूपावर. म्हणजे किती उपकार आहेत ते महादेवाचे. आपण काहीच विचारलं नाही, पण भवानीनं प्रश्न विचारला महादेवाला, मी कोणत्या मार्गाने गेलो तर मला जीवब्रह्म्याचं ऐक्य होईल, हे तुम्ही मला सांगा. आपल्या गरजच नाही पडली. मग नामदेवरायाने म्हणले, हे पिंडीवरचा पाय खाली उचलून घेऊ, जाऊ नको. आला माघारी, उचलले पाऊला ठेवले आवड्या नागनाथा. तर तिथं लिंग तयार झालं. असे 12 ज्योतिर्लिंग तिथं तयार झाले. तर आणि मग म्हणला नाही नाही, हे माझे गुरु होऊ शकतात. म्हणजे परीक्षा घेतली गुरुची, त्याच्यात ते उत्तीर्ण झाले. तर तसे आपण आपले बाबा पण उत्तीर्ण झाले. सगळं काही तुम्हाला आपोआप भेटलं. मला काहीच करायचं काम नाही, कुठे जायची गरज नाही लागली. ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल या घरा, ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. कोण आहे त्याचे धनी? साधू संत ऋषी मुनी. पण उपकार आहे दिल्याचे. दिवा गाव हे क्षेत्र पंढरपूर क्षेत्र झाले, साधू संतांच्या पदस्पर्शाने हे क्षेत्र झाले. कारण इथं सगळे साधू संत येऊन गेले. श्रीपाद बाबा काय नाही माझ्या अगोदर आले असतील तर, पण रामदास बाबा आले, नाना बाबा आले, माने बाबा आले, नारायण बाबा आले, आणि किती येऊन गेले किती नाही. मग या दिव्यावर किती इथं मला वाटते दिवा, ज्ञानाचा दिवा, हा ज्ञानाचा दिवा इथंच लागलाय, दुसरीकडे नाही लागू शकला. मग आपण संतांची संगत धरायला पाहिजे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मग काय माहित नव्हतं, कोणतं प्रवचन माहित नाही, कोणतं हरिपाठ माहित नाही, कोणतं कीर्तन माहित नाही, काहीच नाही. उठून या जीवाला नुसते खायची चिंता आणि आपल्या हिता नाश केला. उठ म्हणा, शोध कर झटपट रे, नाहीतर होईल रे बाबा लटपट. असे किती आले किती गेले नाही का. उलट उलट मागाऱ्या गटांगळ्या कासी, भरला पूर माये चालून डावाऊन जासी नाही का. भव नदीचे गड्या पाणी मोठे मोडीते, भल्या भल्या पवनार आला उलटून काढी पाडीते. किती झाले 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सदोदित होते त्यांच्या, तरी ते करे का पर्यंत गेले, अडकले इकडं तिकडं. पण आपण भाग्याचे, मन भाग्याचे की आपल्याला श्रीपाद बाबा सारखे महात्मे सद्गुरू भेटले, रामदास बाबा सारखे, नारायण बाबा सारखे, रोहिदास बाबा सारखे, माझ्या नाना बाबा सारखे नाही का. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझा या पाहता या त्रिलोकी. या गुरु शिवाय देव नाही तुझा. गुरु हाच परब्रह्म सांगितलंय. पण आपण त्याला देहरूपाने ओळखतो, आपण त्याला देहाने ओळखतो, म्हणून आपली फसगत होते. आणि आपण घेत नाही, आपण म्हणतो. म्हणून 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 गेले असे कितीतरी. तुका म्हणे मेलो मी सांगता सांगता, नाही ऐकत नाही का. मग साधू संतांनी विचार केला. साधू संत एकांत बैसले, सर्व सिद्धांत शोधले, ज्ञान दृष्टी अवकलले, ते एकच हरीचे नाम. कशासाठी, कोणासाठी? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. आपल्यासाठी ना, आपल्यासाठी. मग असो ऐसा कोठे आठवाची नाही, देही विदेही भोगू दशा. तुकाराम महाराज म्हणतात, आयशे वर्म माझ दावी नारायण, अंतरीच्या पुन्हा प्रगट कर. पाहून ठेवले तू दशा, कर प्रगट. मग कशाने प्रगट होतील? प्रगट कशाने होतील? त्या अनादी कालाच्या नामानच होतील. मंत्र तंत्र उपदेशी आयशे गुरु आहेत घरोघरी, पण शिष्याला निज वस्तू दाखवून देणारे श्रीकृष्ण त्याला मानायचे सद्गुरू. बघा
आपण काय म्हणतो, आहे आम्हाला रामकृष्ण हरी, आम्ही घेतोय, आम्ही करतोय, पंढरीची वारी करतोय, तुळशी पाणी घालतोय, एकादश करतो, पंढरपूरला जातो. पंढरपुराला जाऊ नका असं काही माझं मत नाही. तुम्ही जा, पण जाणून घ्या वारी कुठली, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नाही का, कार्तिकीची वारी आहे माझ्या घरी आणि कळमे करी तीर्थवर्त. तुकाराम महाराज काय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कळमे करी तीर्थ. तीर्थाला वर्ताला जायची गरजच ठेवली नाही महात्म्याने. तीर्थाला वर्ताला वर्त करायची गरज नाही, नवस करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. नका करू काही, पण संत संग धरा, पूर्वीचा दोहरा तुमचा उगवेल. पण अनुभव पण यायला पाहिजे त्याच्यात नाही का. आपण कांदा कापला की लगेच आपल्या डोळ्याला अश्रू. आता इथं लीलावतीबाईने जर कांदा कापला, सगळे इथं रडायला लागते का, त्याचा अनुभव येतो. मिरची वाटली, आम्ही पहिले पाट्यावर मिरच्या वाटायचो, लग्न झालं तेव्हा या हाताला आग व्हायची, थंड्या पाण्यात घालून बसायचो हात. म्हणायची सासूबाई, का ग काय झालं, बसली, अहो हाताची आग व्हायला लागली माझ्या मिरची. मग त्या मिरचीचा अनुभव आहे. मग एवढं अनादी कालाचं जे नाम आहे त्याचा अनुभव नसा का, अनुभव आले अंगात ते या जगात सांगत असेल. तुकाराम महाराज म्हणून मला अनुभव आले आणि मी या जगाला सांगत आहे. मग बिगर अनुभवाचं का, अनुभवाचं अनुभव आला पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, नाही एकनाथ महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका, जेणे नवे जन्म यमाची यातना, ऐशा साधना करा काही. मग काय साधन, काय मग साधनाचे सार मंत्र प्रीज हरी आणि आत्मतत्व धरी तोची एक. आत्मारामाची ओळख करा, संसार संगम भोगू नका, याच जन्मी ओळखी करा आत्मारामा आणि संसार संगम सोडू नका. मग संसार साधू संतांनी कुठला संसार केला, साधू संतांनी संसार कशाचा केला, गाडग्या मडक्याचा. त्याने कुठे घर बांधले होते, काय केलं माऊली ना, तुकोबानं संसाराची वाट लावली गाडग्या मडक्याची. 36 लाखाची जागीरदारी हे केली, व्यापारी होते, सगळं दुकान होतं, पण सगळं लुटून नेलं. त्यांना काही वाटलं, काहीच नाही. मग काय करा, आपण काय करतो, साधू संत काय करतो, याच्यात फार दोन्ही दिसत सारखे, पण वर्म जाणी तोची पारखे. तो बी माळकरी, आपण बी माळकरी, पण वर्म जर चुकलं तर फेरा पडेल, चुकली या वर्म फेरा पडेल. मग या जन्मात येऊन जर आपण वर्म समजून नाही घेतलं तर फेरा पडणार नाही का. 84 लक्ष जीव फिरून येतो यो, 84 लक्ष योनी जीव फिरून आला आणि हा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून हा जीव भ्याला शरण गेला विठोबाशी किंवा शरण गेला सद्गुरूशी. शरण जायला पाहिजे कुठंतरी नाही का, शरणागती पत्करायला पाहिजे. मग काय करायचं, आपण यायचं, खायचं, प्यायचं, एक दिवस निघून जायचं. याच्यासाठी जन्म भेटला का आपल्याला. आडव्या योनी होत्या, त्या भगवंताचं भजन करत नव्हत्या, त्याने म्हणजे ज्ञान इंद्रिय बुद्धी मन बुद्धी चित्त अहंकार हे नव्हतं. आणि आपल्याला जर भगवंतानं दिलंय, कशासाठी दिलंय ते दान, याची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन मी आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि धन संपदा, पण संत संग देई मला, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी. तुला जन्माला जर घालायचं राम आले तर या सुखासाठी जन्माला घाल, प्रपंचाचं सुख नको. मग हे भजन कसं करायचं, ती रीत साधू संतांकडून घ्यायची. त्या रीतीनं जर आपण गेलो तर आपल्या गुंता कुठं पडणार नाही. त्या कसे कोणत्या याने घ्यायचं. आता रामकृष्ण हरिराम वैखरी वाणी कधी पण बंद पडू शकते, आता पण माझी पडू शकते बंद. बटन दाबलं त्याने की झालं. मग ते जातो ते तू माझा सांगते, तो आपल्या सोबतच आहे. पंढरपूरला जा, कुठं जा, इथं या, कुठं जा, काही करा, आपल्या सोबत आहे. तो जर एकदा निघून गेला आपल्या सोबतच चैतन्य आतलं तर आपल्याला काय दशा आपली.
सुख पावले अजीव, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. नाही का? एखादा लक्ष्मीताईनं सोना घराकडे कळून जाऊन एक दागिना आणला आणि तो मला पण आवडला, मला पण तोच आवडला. आता त्यांनीच विचारलं, त्यांना विचारलं कोण्या दुकानातून आणला, तर म्हणलं ताई डोंबिवलीच्या कोणतं दुकान आहे त्या दुकानामध्ये आहे. 4 दिवसांनी मी पण गेली शोधायला, मला तसाच पाहिजे, मला तेच पाहिजे. कुठलं जे गर्भामध्ये मी करत होतो मला तेच पाहिजे. मग तेच साधू संतांनी दिलं. दुकानात मला भेटलं नाही, 4 दुकानं हिंडले पण नाही भेटलं, नाही समाधान झालं या जीवाला. पण ज्या वेळेस ते भेटला मला तेव्हा मला समाधान झालं. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे म्हणा येत नाही नारायण. आता मला याच्यातून उठावंसं वाटत नाही. एकदा का मी त्याच्या एकरूप झालो, जीव ब्रह्म्याचं ऐक्य झालं, तरी आता याच्यातून उठू शकत नाही. मग कोणा जागी गेलं या ठिकाणी? मग आपण का झोपी गेलेलो होतो का? प्रपंचामध्ये जागीच होतो ना. तंतोतंती प्रवचन प्रपंच करत होतो, नाही का? कोणाकडे पैसे दिले ते, कोणाचे राहिले ते, सगळं काही लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणं झालं हरिविन. हरीची ओळख नाही केली तर जर वाया आहे, फुकट आहे. मग हरी कोण आहे? नाही का? एक हरी आत्मा जीव आणि शिव सम, वाया कुद्रुगमन घाली मन. नाही का? वाईलीकडं मन घालायचं कामच नाही. गाडी घरपोत्या उलटली पाणी हात तापीनं कोणाला कळे. किती जरी उपासल्या, टाइम झाला सांगा मला, किती जरी वाचन केलं, किती जरी नुसत्या पाण्या उलटून काही फायदा का त्याचा? साखर गोड आहे, गोड आहे, किती जणांना खाल्ली तर कळलं, सगळ्यांनी खाल्लं तर सगळ्यांनी कळलं. म्हणून साधू संतांनी काय केलं तर आपला 8 शेवटचा दिवस गोड व्हावा, त्याच्यासाठी आपल्याला परमार्थ भक्ती करायची. याच्यासाठी केला होता 8 शेवटचा दिवस गोड व्हावा. नाही का? शेवटचा दिवस म्हणजे 13वा. आमच्या इकडे बुद्धी बनवतात, पुऱ्या बनवतात, भाज्या बनवतात आणि तो म्हणतात शेवटचा दिवस आहे. तो शेवटचा दिवस नाहीये. आपण आलो कुठून, जायचं कुठं? ज्या घरून आलो आपण त्या घरी जायचंय. आता मी दावडीवरून आली, मला तिथंच जावं लागलं. किती रात्र झाली तरी नाही, रात्रीची किती सकाळी तरी तिथंच जावं लागलं. इकडे तिकडे जाऊन मला माझं होणार नाही, तिथंच जावं लागलं. मग आपल्याला शेवटचा क्षण म्हणजे शेवटचा श्वास त्या भगवंताला पर्यंत जर गेला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा, भक्ती करायची. नाही का? तुकाराम महाराज म्हणतात, पिकलिया शेंदे कडूपण गेली, तैशे आम्हा केली पांडुरंगे. आठवण आठव झालंय भावा भाव, स्वयंतो झाला मग पांडुरंग. कशाने होईल? पिकलिया शेंदे. आता गावाकडे आमच्या आहे ते शेंदळा असतात, ज्वारीच्या वावरात, कापसाच्या वावरात. ते जर पिकलं तर असे ते गोड लागायला लागते. मग ते शेंदळू पहिले कसं असते, देठाला कठीण असते, तुटत नाही, त्याचा रंग पिवळा होतो. मग ते हे होतंय आणि ते पिकल्याच्या नंतर ते गोड लागायला लागतं. म्हणून पिकलिया शेंदे कडूपण गेली, त्याचं कडूपण गेलं. तसं या देहाचं कठीण पण घालवायचंय. मग हे कशानं जाईल? तुकाराम महाराज म्हणतात, आठवण आठव झाला भावा भाव, मग तो स्वयं झाला पांडुरंग. मनुष्याला देव होता येते. नाही का? करनी करे फिरक्यू डरे, करनी करके पछताए. झाड लगाए बाबुल के तो आम का असे आहे. तुम्हाला आंबेच खायचे ना, तर आंब्याचे झाडं लावा लागतील, बाबळीचे झाडं लावून नाही चालणार. नाही का? आंब्याचे झाडं. तुम्हाला सुख घ्यायचंय ना, तर संतालाच शरण जावं लागल, बुवाबाजीला नाही. असे बुवाबाजी भरपूर आहेत. नाही का? ते धनराज बाबा सांगतात ना, की परमार्थ कळाले बुवाबाजीनं शिखर गाठलं हो, खऱ्या संताला मांगवर टाकलं. मग माझे साधू संत ज्ञानोबा माऊली, तुकाराम, निळोबा, तुम्ही सगळे संतच आहे. माझे बाबा संतच होते, नाना संतच होते. तुम्हाला जसं होतं ते जसे होते तसं तुम्हाला केलं.
शेंदाडू पिकल्याच्या नंतर गोड लागते. तैशा आम्हा केले पांडुरंगे, तुम्हाला तसंच केलं. लोहा परिसाची नसावी हुकमा, संतांचा महिमा आगाध असे. लोहा आणि लोह म्हणजे लोखंड आणि परिस, ते जर त्याची जर भेट झाली, ते एकाला टच झाले तर त्याचं सोनं होईल, पण परिस होत नाही. साधून काय केलं? संत आयसे तात्काळ करती आपणा जैसे. त्याच्या जवळ जे होतं अनादिकालाचं ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल पथ्य नाम इटोबाचे आणि नमी सेवाचे. काय केलं तुम्हाला? देव बनवलं. हे नाही का माणूस न देव बने जा मनी श्रीपादा मनी संगमा. मला काही येत नाही तर साधू संत गेले, निवांत राहिले, कृत्य झाले हरीच्या नाम. मग हरीचं नाम कुठलं? आम्ही हरी या माणसाला हरी समजतो, देवाले संत समजतो. देव हे संत नाहीये. आनंदी कालाचं जे नाम तुमच्यापर्यंत बाबाने आणले ते संत आहे. त्या संताची ओळख करायची आहे. आणि आपल्या जवळचा देव चैतन्याची होता भेटी, आत्मलिंगाची सुटेना गाठी, नेत्री अश्रूंचा पुरवाती, रोमांच उठती सर्व अंगा. तुमचं अंग कापायला लागत होतं, डोळ्यातून आनंद अश्रू वाहतील, तुमच्या अंगावर एक रोमांच उभे राहतील. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर संत संग धरावं लागेल. आम्ही पहिले संत संगत केला, आम्हाला माहित नव्हतं काही. दिव्यामध्ये केंद्र होतं, दिव्यामध्ये जायचो. 1.5 वर्ष आम्ही सतत जायचो प्रबोध होतो. पण काय सांगायचे? साधू संतच सांगायचे, बुवाबाजीचं नाही सांगितलं कधी. संताचेच विचार सांगितले नाही का. वाट जावी त्याच्या पुण्या नाही पार, घडले उपकार अगणित नाही का. अगणित आहे, त्याची गणती नाही. जशी देवाची गणती नाही. देव इतका नाही. देव ओतपोत सगळीकडे भरलेला आहे. आता विश्वात्मे देवे येणे वाग्यन्य तोषावे, तोषवणी मग द्यावे पसरावे. विश्वतय देव आहे, विश्वामध्ये भरलेला ठासून देव आहे, सगळ्यामध्ये ठासून भरलेला आहे. मग काय करायचं? आपण संताच्या मागे लागायचं, तत्ववादीच्या मागे लागायचं. संतांनी मार्ग लावला, मार्ग लावून गेले आधी दया आली संत ते त्यानेच पते चालू जाताना पडे कोणता पुढे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. मग अवघी आनंदाची सृष्टी झाली. कशात? आनंद आतमध्येच आहे, आनंद आतच आहे, दुःख आतच आहे, सुख आतच आहे, सगळं काही आतच आहे. पांडुरंग परमात्मा का बाहेर असेल का? त्या पंढरपुरातच आहे का? नाही. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे खळा बाजार रोकडे. रोकडा परमार्थ सांगितलाय माझ्या साधू संतांनी, उदारीचा नाही. उदारीच्या मागे लागला असतो गटा काय खायचे काम पडला असतो. मग काय करा? सगळं आतमध्येच आहे. तुम्हाला आता मला तुम्ही 2 शिव्याचा परिणाम कुठे होईल? आताच होईल. ध्यान होईल का? नाही. परिवर्तन चांगलं कुठे झालंय? तर आतमध्येच झालंय. आत हरी, बाहेर हरी, हरीने खोटी म्हणून याच्यासाठी केला होता 8 तास. शेवटचा दिवस गोड व्हावा. 5 मिनिट. म्हणून साधू संत कुठे जायचं? साधू संत शोधायला नाही का? आपल्याला जर करायचं आहे तर आपण कुठं शोधायचं नाही. या दिव्या गावामध्ये आलं की सगळी वाट लागते, सगळी वाट लागते, काही शिल्लक राहत नाही. म्हणून जाते ग बाई माझ्या मुक्ताबाई म्हणते, जाते ग बाई माहेराला नाही का. त्या मुळच्या घराला जाते ग बाई, जाते मी मुळच्या घराला, गुरुच्या घराला नाही का. तिला 7 वर्षाची मुक्ताबाई, तिला वाटलं मी उशीर झाला मला जायला, मी लवकर गेली पाहिजे. आणि आपले 40 वर्ष गेले, 40 वर्ष गेले फुकट. पण फुकट नाही गेले, हे कारणी लागलं, हे भेटलं महत्वाचं. या कारणे शिंदलो एरधारी न
न मिळे दाता कोणी ऐसा जन्म दुःख दिवारी म्हणून कीर्ती संतमुखी मज दाखवा हरी. बघा याच्यासाठी आलो होतो इथं. कारण काय होतंय, पोट भरायसाठी मुंबईला आलेलो होतो. पण महात्म्याचे आई वडिलाची पुण्य, कुळाची पुण्य नाही का, याच्यासाठी आपल्याला चांगलाच विचार केला तर आपल्याला चांगलंच घडून येते. म्हणून चिंताला चित्ताला लागे मनाच्या मणीला गुणमणीच्या सुखात पांडुरंग भेटी. आज भेटी घ्यायला पाहिजे. बाहेरची भेट कधी बी माणूस विसरून जाईल, पण आतमध्ये जर भेटी झाल्या तर नाही होणार. की आपोआप तुम्हाला त्या मार्गाला चालायला लागेल. चांगलाच मार्ग, चांगलं दोन्ही मार्ग बरोबरच येतं. पण जो आपल्याला बाबांना जो मार्ग सांगितला साधू संतांना त्या मार्गाने श्रीपाद आपले धनराज बाबा सांगायचे, कीर्तन प्रवचन समजून घ्यायला 1 किलोचा मेंदू लागतोय, पण मला 1.5 किलोचा मेंदू लागलाय समजायला, समजून घ्यायला. मग त्यांनी जे केलं ते तुम्हाला सांगितले. मग आपण किती भाग्याचे. म्हणून आज आलेली सेवा माझी श्रीपाद बाबाच्या चरणी, रामदास बाबाच्या चरणी, नारायण बाबाच्या चरणी, रामदास बाबाच्या चरणी, नाना बाबाच्या चरणी आणि तुमच्या चरणी, माझ्या सद्गुरूच्या चरणी. कारण काय तर हरी बाबा, कारण हा देह कारणी लागला, नाही तर किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. म्हणून हा जीव भ्याला शरण गेला सद्गुरूशी. संसार आहे दुःखमूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुती लागली ओढाळ, आता कौना शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कोणाला शरण जायचं तर संताला शरण, संताविना प्राप्ती नाही. माझे जे झालेले 2 शब्द सांगण्याचा मला दादांनी मला हे दिले. म्हणजे आमचे जे आलेले फोन केला, म्हणलं पंढरपूरला गेले का, तर म्हटले नाही जायचंय उद्या. तर म्हटलं कोणाचा आहे का कार्यक्रम, तर म्हटले आपण डिक्लेअर काही केला नाही, आमच्या आणि ताई वगैरे डिक्लेअर काही केलं नाही, तुम्ही या काहीतरी होईल. मला चांगलं झालं तरी चांगलं, नाही जरी तर आपल्या श्रवण भक्ती तरी होते. म्हणून झालेली सेवा त्याच्यासाठी माझं 2 शब्द बोललेले त्यांच्या सेवेशी निर्माण करते आणि माझी सेवा इथंच करते. सगळ्यांना जय हरी. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.